नमस्कार आणि राम राम मंडळी. मला माहिती आहे मी व्हिडिओ असे अचानक आणि केव्हा पण घेऊन येते. मला माझी कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवायला लागणार आहे हेही मला माहिती आहे आणि त्याच्यावर मी आता प्रयत्न सुद्धा करत आहे. तर मंडळी सिंपल आजच्या व्हिडिओचा हाच विषय आहे की जो तुम्ही विचार कराल तो वास्तवात नक्कीच उतरेल. त्यानंतर विचारांची ताकद काय आहे, सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार ह्या दोन्हीमधला फरक काय आणि ह्या दोन्ही फरकांनुसार व्यक्ती कशा ठरत असतात की सकारात्मक व्यक्ती कशी आणि नकारात्मक व्यक्ती कशी. जे तुम्ही विचार कराल ते तुम्ही तुमच्या रियालिटीमध्ये मॅनिफेस्ट करू शकताय. बरं चला, मी आज तुमच्यासाठी एक स्पेशल गोष्ट घेऊन आलेली आहे. एक राईट आडनावाचं दाम्पत्य होतं बरं का, पती पत्नी. तर ते एक खुशहाल, अगदी समाधानी आणि मानवतेला जपणारं असं हे एक दाम्पत्य होतं. त्यांना काही वर्षांनी 2 मुलं झाली. मग ती 2 मुलं ना अगदी हुशार आणि जिज्ञासू वृत्तीची निघाली. एक दिवस काय झालं, हे दाम्पत्य आपल्या दोन्ही मुलांना घेऊन बागेमध्ये फिरायला गेलं. त्या बागेमध्ये एक पक्ष्यांचा थवा आहे ना एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडत होता. त्या झाडावरून पुन्हा ह्या झाडावर. त्यावर कुतूहलानं त्या मुलांनी आपल्या वडिलांना विचारलं, की "पप्पा, ही पक्षी हवेत कसं काय बरं उडत आहेत?" त्याच्यावर वडील म्हणाले, की "अरे बाळांनो, त्यांना पंख आहेत ना म्हणून ते उडतात." मग मुलं म्हणाले, की "पप्पा चला की आपण पण उडूया." त्यावर वडील म्हणाले, की "बाळांनो, आपल्याला पंख नाही आहेत." मग लगेच मुलांनी प्रश्न विचारला, की "मग आपल्याला का पंख नाही आहेत?" त्यावर वडील म्हणाले, "अरे बाळांनो, आपल्याला हात आहेत, त्यांना पंख आहेत म्हणून ते उडतात." याच्यावर पुन्हा मुलांनी क्रॉस क्वेश्चन केला, की "मग बाबा आपल्याला हात आहेत, पंख का नाही आहेत?" त्याच्यावर वडिलांनी शेवटी विचार करून उत्तर दिलं, की "बाळांनो, कारण आपण माणूस आहोत आणि ते पक्षी आहेत." याच्यावर ह्या वडिलांनी दिलेल्या उत्तरावर त्या मुलांनी जे पुन्हा प्रत्युत्तर दिलं ना, ते उत्तर अक्षरशः अख्ख्या जगाला बदलून टाकणारं ठरलेलं होतं. यावर ती मुलं आपल्या वडिलांना म्हणाली, की "बाबा चला ना मग आपण पण पक्षी बनूया आणि आपण पण हवेमध्ये उडूया." हे तेच राईट बंधू आहेत, ज्यांनी हवाई विमानाचा शोध लावला. आणि आज आपण माणूस रस्त्याने न जाता हवाई मार्गाचा वापर करून आपण कितीही लांबचा प्रवास असला, कितीही लांबचा पल्ला असला तरी अगदी काही क्षणामध्ये आपण तिथे पोहोचू शकतोय. या गोष्टीतून मला तुम्हाला सिंपली हेच सांगायचं आहे, कुठलीही गोष्ट या विश्वामधली सत्यात उतरण्याच्या आधी ती गोष्ट आपल्या मनामध्ये निर्माण झालेली असते ऑलरेडी. मग राईट बंधूंनी विमानाचा शोध लावण्याआधी त्या विमानाबद्दलची एक कल्पना आपल्या मनामध्ये ऑलरेडी तयार केलेली होती ना. तर तुम्हाला माहितीये काय, आपण आपल्या मनाद्वारे ही जी मिळणारी पॉवर आहे ना, त्याचा वापर करून आपल्याला हवं ते पण मिळवू शकतोय. पण आपण कसं आहे ह्या गोष्टींकडे जास्त लक्ष देत नाही. जो आपण विचार कराल तो वास्तवामध्ये उतरू शकेल. तुम्ही वाईट विचार केला तर वाईटच होईल आणि तुम्ही चांगला विचार केला तर चांगलंच होईल. मंडळी, या जगातली 7 आश्चर्य असू देत, नाहीतर आपण स्वतः असू दे आणि आपलं मन असू दे. प्रत्येक गोष्ट ही कुठल्यातरी विचारांनी सुरुवात होत असते. सिंपल गोष्ट घ्या ना, एखादा फुटबॉलपटू फुटबॉलची किक मारतो. ते कधी मारतो? स्वतः आपले एक विचार मनात घेऊन त्यानं आधीच विचार केलेला असतो, की आपल्याला नक्की मारायचं कुठे आहे? किंवा एखादा बुद्धिबळपटू पुढची चाल खेळण्याआधी ती चाल त्याने ऑलरेडी आपल्या मनामध्ये खेळलेली असते, की हां, मला आता हे करायचंच आहे. त्यानंतर जिम्नॅस्टिक. जिम्नॅस्टिक खेळणारी एखादी खेळाडू असेल, ती आपलं शरीर लयबद्ध पद्धतीने वळवत असते. ते का? तर त्यांना आधी ती कृती आपल्या मनामध्ये घडवलेलीच असते. यासारखं प्रत्येक गोष्ट करण्याआधी ना, मला असं वाटतं, की ती गोष्ट आपल्या मनामध्ये काही क्षणापुरती का असेना, पण ऑलरेडी घडून गेलेली असते. कधी काळी मोबाईल हे रेडिओ इंजिनियरचं स्वप्न होतं आणि याबाबतचा उल्लेख 1948 मध्ये रॉबर्ट हाइनलीन यांनी लिहिलेल्या स्पेस कॅडेट या पुस्तकामध्ये सुद्धा आढळतोय. त्या पुस्तकाचा नायक आहे आयवा. हा आयवा ना आपल्या गावापासून लांब कोलोरॅडो शहरामध्ये जातो आणि तिथे त्याच्या वडिलांचा त्याला फोन येतो आणि हा फोन असतो त्याच्या खिशामध्ये. तो फोन घेतो, त्याला रिंग आलेली असते आणि तो आपल्या वडिलांशी अगदी सहजपणे बोलतो. हे कसं काही शक्य आहे बरं? फोनचा शोध लावण्याआधी म्हणजेच मोबाईलचा शोध लागण्याआधी ही गोष्ट एका पुस्तकामध्ये लिहिलेली आढळली. त्याचा उल्लेख आढळला. म्हणजेच काय, प्रत्येक विश्वामध्ये अस्तित्वात असणारी गोष्ट आहे ना, जी घडवली आहे ती कधीतरी कल्पनेमध्ये सुद्धा ऑलरेडी घडलेलीच असते. आर्थर ली क्लार्क यांच्या पुस्तकामध्ये पण याचा एक उल्लेख आढळतो. त्यांच्या पुस्तकामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे, की ट्रान्सिव्हर्स नावाचा एक काहीतरी डब्बा आहे. तो डब्बा घेऊन प्रत्येकजण जगाच्या पाठीवर कुठेही वावरू शकतात आणि आपल्या हव्या असलेल्या व्यक्तीबरोबर ते कनेक्शन करू शकतात.
मग मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमच्याकडे असणारा हा मोबाईल म्हणजेच मिस्टर क्लार्क यांची ज्या आधीच्या कल्पना होत्या त्या सत्यात उतरल्याचा पुरावा आहे. मंडळी, हे सर्व सांगण्यामागचा अर्थ हाच आहे की ह्याच्या मागे फक्त एकच वाक्य आहे, ते म्हणजे कुठलीही कृती वास्तवामध्ये उतरण्याच्या आधी ती मनामध्ये घडलेली असते. आता सिंपल गोष्ट घ्या ना, तुम्हाला तुमच्या आयुष्याचा विकास करायचा आहे, तुमच्या जीवनात काहीतरी सकारात्मक घडवून आणायचं आहे, म्हणूनच तुम्ही ह्या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहताय ना. विचार करा, तुम्ही जे विचार कराल ना तशीच कृती तुमच्याकडून घडून येणार आहे. आता फॉर एक्झाम्पल घ्या, माझ्या बाबतीतही असं होत असतं काय, मी एखादं गाणी दिवसभर गुणगुणत असते आणि अचानक हे संध्याकाळी रात्री आले ह्यांनी रेडिओ लावला की तेच गाणी बरोबर रेडिओवर वाजत असतं. चमत्कारच वाटतं मला हे कदाचित. एक एक वेळा मी शेवग्याच्या शेंगा त्याची खूप अपेक्षा करत असते की मला शेवग्याच्या शेंगाची आमटी खायची आहे, आणि चक्क शेजारच्या काकू मला न मागता किंवा त्यांना मी कुठे बोललेली पण नसते आणि त्या मला शेवग्याच्या शेंगा आणून देतात. मजा वाटते नाही, पण खरोखर हे होत असतं. तुम्ही तुमच्या मित्राची सकाळपासून आठवण काढत असता, तुम्हाला त्याच्याशी बोलावं असं वाटत असतं आणि अचानक त्याचा फोन येतो तुम्हाला. हे पण असं अचंबित करण्यासारखं असतं. एखादं पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे, तुम्ही त्या पुस्तकाची अपेक्षा करता की ते तुम्हाला पुस्तक हवं आहे. तुम्ही वेगवेगळ्या शॉपमध्ये गेला, पुस्तकालयामध्ये गेला, पण तुम्हाला ते पुस्तक कुठेच मिळालं नाही. अचानक एखादी व्यक्ती तुम्हाला ते पुस्तक आणून देते. ती व्यक्ती तुमच्या थोडीशी ओळखीची आहे, पण त्यांच्याशी तुमचं काही देणं घेणं नाही आहे. तरी पण ती व्यक्ती तुमच्याजवळ आहे आणि तुम्हाला म्हणते की हे तू पुस्तक वाचू शकशील का, खूप छान आहे, वाचण्यासारखं आहे, आणि घे वाचून मला परत दे. अशा अनपेक्षित गोष्टी घडत असतात. तुम्हाला माहिती आहे हे का घडत असतं? तर मंडळी, निसर्ग आपला खूप कृपाळू आहे बरं का, आपल्यावर खूप कृपा दाखवत असतो. निसर्गाला आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करायच्या असतात. मग तो अशा पद्धतीने आपल्या इच्छा पूर्ण करत असतो, कारण का त्या इच्छा आपण मनामध्ये व्यक्त केलेल्या असतात. देरी आहे फक्त एखादी चांगली गोष्ट आपण फक्त मनामध्ये इच्छिली पाहिजे, ते पण मनामध्ये उपभोगली पाहिजे, तर ती सत्यामध्ये नक्कीच उतरते. जेव्हा एखादा विचार तुमच्या मनामध्ये अगदी तीव्र होतो ना, त्यावेळेस त्या विचाराचे तुम्ही मालक बनून जाता आणि जे आपल्या मालकीचं असते ते आपल्याला मिळणारच असतंय. सेम असंच आहे मंडळी, तुम्ही जो विचार कराल आणि तो अगदी तीव्रपणे केला ना, ते तुम्हाला मिळणारच आहे. मग कसं असतंय, ह्यामध्ये दोन प्रकार पडतात बरं का. दोन प्रकारची माणसं असतात. एक प्रकारच्या माणसामध्ये काय होतंय, ते स्वतःच्या विचारांवर मालकी गाजवत असतात, आणि दुसऱ्या प्रकारची व्यक्ती असतात, ते व्यक्ती त्यांच्यावर विचारांचा जास्त प्रभाव असतो. तुम्ही जगामध्ये जर इकडे तिकडे फिरला, जरा बाहेर समाजाकडे लक्ष दिला, तर तुम्हाला या दोन्ही प्रकारची माणसं दिसतील. एक प्रकारचे माणूस असतात, ते आपल्या विचारावर कंट्रोल ठेवत असतात, ते स्वतःची प्रगती विचारावर कंट्रोल ठेवून करत असतात, आणि दुसऱ्या प्रकारचे व्यक्ती असतात, ते मात्र त्यांची सुतळी आहे ना ती दुसऱ्या कोणाच्या तरी हातात असते. आता या दोन प्रकारच्या माणसांमध्ये काय फरक असतो माहिती आहे का? त्यातली काही माणसं यशस्वी असतात आणि काही अपयशी असतात. हे का होतं माहिती आहे काय? यशस्वी माणसं काय करतात, त्यांच्या विचारांवर स्वतःचं प्रभुत्व बसवून टाकलेलं असतं, आणि जे अपयशी माणसं असतात ती काय करतात, विचारांमध्येच वाहून गेलेली असतात. मंडळी, हे लक्षात ठेवा की विचार हे सकारात्मक असू देत किंवा नकारात्मक असू देत, ते पूर्णपणे ऊर्जेने भरलेले असतात, त्यांच्यामध्ये ऊर्जा असते. त्याच्यामुळे विचार करूनच विचार करा. आणि आपल्या विचारांमध्ये जशी ही एनर्जी असते, म्हणजेच ऊर्जा असते ना, त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीचं पूर्णपणे आयुष्य बदलून जाऊ शकतं. त्याच्यामुळे विचार हीच एक एनर्जी आहे, ऊर्जा आहे, हे लक्षात ठेवा. तो विचार चांगल्या पद्धतीने करा. सकारात्मक विचार जर केला तर आपलं जीवन नक्कीच सकारात्मक पद्धतीने बदलणार आहे. समाजामध्ये या दोन प्रकारच्या माणसांचे जर तुम्ही निरीक्षण केला, त्यामध्ये विकसित असणारी माणसं जी आहेत ना, ती माणसं ऑलरेडी आपल्या लाईफमध्ये ना कोणत्या तरी नियमांचं आणि गोष्टींचं पालन करतच असतात. त्यांना त्या गोष्टी माहीतच असतात असं नाही आहे, पण ते त्यांचं पालन करत असतात. सिंपल गोष्ट काय आहे माहिती आहे का, ज्या गोष्टीची आपण जास्तीत जास्त इच्छा व्यक्त करू ती गोष्ट ही वाढतच जाणार आहे. तुम्हाला सुद्धा हे माहिती आहे की अति पैसा 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 करणाऱ्या माणसांजवळ पैसा खूप असतो, हे तसंच काहीतरी असतंय. आता या उलट दुसऱ्या बाजूची माणसं बघा, जी नकारात्मक आहेत, ती आपला आलेला प्रत्येक दिवस अक्षरशः ढकलत असतात. त्यांचं आयुष्य ना पूर्णपणे नकारात्मकतेने भरलेलं असतं. ते फक्त उगाच जगायचं म्हणून जगत असतात.
हे कशामुळे माहिती आहे? त्यांच्या आयुष्यामध्ये ते विचार करत असताना नकारात्मकतेकडे जास्त खेचले गेलेले असतात. आणि हां, तिसरी कॅटेगरी पण असते बरं का, जी ना खुश असतात, ना सुखी असतात, ना दुःखी असतात. म्हणजे त्यांनाच माहिती नसतं की आपण नक्की सुखी आहोत का दुःखी आहोत. हे कशामुळे माहिती आहे का? एखादी गोष्ट अस्तित्वात येण्याआधी ती विचारामध्ये घडलेली असते. मग मला सांगा, एखादी व्यक्ती आपलं मित्र होणं किंवा शत्रू होणं हे कुणाच्यावर अवलंबून आहे? हे नक्कीच आपल्या विचारांवर अवलंबून आहे ना. मग तुम्ही जसा विचार करा तसा आपली कृती आणि आपला पुढचा प्रवाससुद्धा घडत जात असतो. आता समोर येणारं एखादं संकट ते देवानं दिलेलं आपल्याला शाप आहे की वरदान आहे, हे सुद्धा आपल्या विचारावरच अवलंबून असतं. ज्यावेळेस ती व्यक्ती, तिला समजतच नसतं की आता आपल्यासमोर एक संकट आलेलं आहे, त्याला आपण शाप समजावं की एखादी संधी समजावी, तर ती व्यक्ती आपल्या संभ्रमामध्ये जाते आणि ती व्यक्ती पडते तिसऱ्या कॅटेगरीमध्ये. जर एखादी व्यक्ती आलेल्या संकटाला पाहून म्हणते की हां, हे संकट म्हणजे माझ्यासाठी आलेली देवाने दिलेली संधीच आहे, तर ती व्यक्ती पडते पहिल्या कॅटेगरीमध्ये. आणि जी व्यक्ती म्हणते की आलेलं संकट हे म्हणजे माझं सत्यानाशच करणार आहे, ती व्यक्ती पडते दुसऱ्या कॅटेगरीमधली, म्हणजेच काय, नकारात्मक व्यक्ती. तर मंडळी, हा सगळा विचारांचा खेळ आहे. मंडळी, आता काही जण मला प्रश्न विचारतील की हे मनातले विचार म्हणजे नक्की कसले विचार? मला तुम्हाला इथं आवर्जून सांगायचं आहे की हे मनातले विचार म्हणजे मनातले मांडे नाही आहेत, म्हणजेच कुठल्या परिकथा नाही आहेत की मी असंच स्वप्न रंगवलं आणि ते मला मिळालं. नक्कीच नाही आहे मंडळी. हे विचार म्हणजे कसले विचार? ज्याच्यामुळे स्वतःचं भलं होईल, आपल्या समाजाचं भलं होईल, आपली नैतिक सुधारणा होईल, आपलं आयुष्य पॉझिटिव्ह होईल, असले विचार. आता विद्यार्थ्यांचंच घ्या ना, आपण MPSCची एक्झाम द्यायला जातो किंवा UPSCची प्रिपरेशन करतो. त्या काळामध्ये आपण दिवसातून एकदा किंवा मला तर वाटतं की आपण सतत विचार करत असतो. आपण त्या अधिकाराच्या वेशामध्ये स्वतःला बघत असतो. जेव्हा एखादी अधिकारी होण्याची आपली कल्पना अगदी दृढ होते आणि आपल्याला बनायचंच आहे असं आपण ज्यावेळेस कल्पित करतो, त्यावेळेस त्या विचारांचे आपण मालक बनतो. आणि मगाशी जसं म्हटलं, जी गोष्ट आपल्या मालकीची आहे ती आपल्याला नक्कीच मिळते. मन, बुद्धी आणि शरीर याचा एकमेकांशी खूप घनिष्ठ संबंध आहे. आपण जसा विचार करू त्याचा, मग तो सकारात्मक असू दे किंवा नकारात्मक असू दे, त्याचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर प्रचंड परिणाम होत असतो. समजा तुम्ही एखादा विचार आहे तो आपल्या मनामध्ये दृढ केला आणि तो 1 मिनिटासाठी जरी आपण आपल्या मनामध्ये कॉन्स्टंट ठेवला तर आपलं आयुष्य अगदी पलटू शकतंय. तुम्हाला ही गोष्ट स्टार्टिंगला जरा अशक्य वाटेल, पण मी थोड्याशा साध्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगण्याचा मी इथं प्रयत्न करणार आहे. आता तुम्हाला पण बऱ्यापैकी माहिती असेल की आपली 2 मनं असतात. एक म्हणजे आपलं अंतर्मन आणि एक आपलं बाह्यमन. हे सेम असं असतं की हवा आणि वादळ, एक आपल्याला दिसतं आणि एक आपल्याला दिसतच नाही. मग सेम तसंच आहे, आपलं बाह्यमन आहे ना, ते वेगवेगळ्या विचारांवर, वेगवेगळ्या समाजामध्ये घडणाऱ्या, आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टींवर लगेच प्रतिक्रिया देत असतं. पण आपलं अंतर्मन तसं नसतं. आपल्याला अंतर्मनाच्या म्हणजे सबकॉन्शियस माइंडच्या कृत्या आपल्याला अजिबात दिसत नाहीत किंवा जाणवत नाहीत. आता हे तुम्हाला मी साध्या सोप्या गोष्टीवरून समजावून सांगते. पाण्यावर चालणारं जे जहाज असतं ना, ते जहाज चालत असतं त्या जहाजाच्या बेसमेंटला असणाऱ्या नियंत्रण कक्षामधून. मग नियंत्रण कक्षामध्ये असणारा जो चालक असतो, ते चालकाला दिसत नसतं की आपल्याला जहाज कुठे वळवायचं आहे. तर जहाजाच्या वर असणारा जो कॅप्टन असतो तो खाली ऑर्डर देतो की जहाज डावीकडे वळव. त्यानंतरच चालक आपलं ते जहाज डावीकडे वळवतो. जेव्हा कॅप्टन सांगतो की जहाज स्ट्रेट पुढेच ने, तेव्हा चालक आपलं जहाज स्ट्रेट पुढे नेतो. मग आपलं अंतर्मन आणि बाह्यमनाबद्दल पण सेम हे असंच असतं. आपलं बाह्यमन असतं कॅप्टन आणि आपलं अंतर्मन असतं हे चालक. आपल्या अंतर्मनाला काहीही माहीत नसतं की आपलं बाह्यमन नक्की आपल्याला ऑर्डर देत आहे त्या सकारात्मक आहे का नकारात्मक आहे. जर मंडळी तुम्ही नकारात्मक ऑर्डर दिला, म्हणजेच नकारात्मक विचार केला, तर आपलं सबकॉन्शियस माइंड ते विचार आहे तसं कॅप्चर करतं आणि त्याच्यावर कृती करायला सुरू करतं. समजा तुम्ही चांगला विचार केला बाह्यमनाने, तर तो सिग्नल जातो आपल्या सबकॉन्शियस माइंडला, म्हणजेच आपल्या अंतर्मनाला, आणि आपलं अंतर्मन ते ॲक्सेप्ट करतं ॲज इट इज. यावरून मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की जितका होईल तितका चांगला विचार करा. कारण कसं आहे, तुम्ही दिवसभर जे काही करत असता, जे काही ग्रास्प करत असता, जे वाचत असता, पाहत असता, बघत असता, ते जर पॉझिटिव्ह असेल तर तुमचं सबकॉन्शियस माइंड पण पॉझिटिव्हच घेतं. कारण त्याला फरकच कळत नाही की कुठलीही गोष्ट आपल्याजवळ येत आहे ती पॉझिटिव्ह आहे आणि निगेटिव्ह आहे. आणि दिवसभर तुम्ही अगदी सकारात्मक आणि चांगल्या गोष्टी जर ग्रास्प करत असाल तर ते आपलं बाह्यमन आहे ना, ते आपल्या अंतर्मनाला चांगले आणि सकारात्मक
सकारात्मकच सिग्नल देतं आणि ते अंतर्मन चांगल्या गोष्टी स्वीकारतं. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपलं जे मन आहे ना, बाह्य मन म्हणजेच आपलं कॉन्शियस माइंड कॉन्शियसच असतं. नेहमी काही ना काहीतरी विचार करतो, मी जर आजारी पडले तर, ह्या एक्झाममध्ये मी नापास झाले तर, माझे सगळे पैसे वाया गेले तर. तुम्हाला माहिती आहे, हे जर तरच्या ज्या गोष्टी आहेत त्या खऱ्या खोट्या जाऊ देत, पण हे सिग्नल आहेत ना सगळे, ते आपल्या सबकॉन्शियस माइंडला नक्की जातात. त्या सबकॉन्शियस माइंडला माहिती नसतं खरं खोटं. ते सबकॉन्शियस माइंड काय करतं, त्या गोष्टी घेतं तशा पॉझिटिव्हली. म्हणजेच काय, हेच खरं आहे, आपण आजारीच पडणार, आपले पैसे वाया जाणार, आपण एक्झाममध्ये नापास होणार. त्याच्यामुळे विचार करताना 10 वेळा पुढे मागं बघितलं पाहिजे. आपल्या विचारांवर पण आपलं लक्ष असलं पाहिजे की आपण नक्की विचार जे करत आहोत ते चांगले करत आहोत की वाईट करत आहोत. एखादा विचार जर केला त्यावेळी स्वतःला आपण बजावून सांगितलं पाहिजे, नाही, आपलं आयुष्य आहे, आपलं आयुष्य किमती आहे, तर आपण चांगलेच विचार करणार आहोत. का आजारी पडू आपण चांगले आहे, आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणार आहोत ना, तर आपण नक्कीच आजारी पडणार नाही. अभ्यासाचं गेला तर आपण म्हणतो की आपण येत्या एक्झाममध्ये फेल होणार आहे. त्यावेळेस काय होतं, हा सिग्नल जातो सबकॉन्शियस माइंडला. सबकॉन्शियस माइंड आपल्या आतूनच कधीही झोपत नसतं. सबकॉन्शियस माइंड, तुम्हाला एक सांगते, मग ज्यावेळेस तुम्ही एक्झाम सेंटरवर जाता, पेपर देत असता, त्याचा परिणाम आपल्याला तिथे दिसून येतो. आपलं पूर्ण शरीर नकारात्मक होतं आणि आपण आपल्या केलेल्या अभ्यासावर फोकस करू शकत नाही आणि घडतं तेच, आपल्याला पेपर खूप टफ जातो. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट विचार करण्याआधी तुम्ही हे ठरवलं पाहिजे की ते विचार आहेत ना, ते आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत. त्यामुळे मंडळी, पॉझिटिव्ह विचार, निगेटिव्ह विचार, आपलं मन, अंतर्मन, बाह्यमन ह्यांचा असलेला एकमेकांशी संबंध, आपलं मन, बुद्धी, शरीर ह्यांचा असणारा एकमेकांशी संबंध, या सगळ्या गोष्टी आपण कधीच विचार करत नाही. आपण आपल्या फक्त रेग्युलर प्रॅक्टिकल लाईफमध्ये इतके गुंतून राहिलेलो आहे की आपल्या मानसिक स्थितीकडे आपण कधीच लक्ष देत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळेस आपण एखाद्या मोठ्या संकटात सापडतो, आपण डिप्रेशनमध्ये जातो, एन्झायटीमध्ये जातो, त्यावेळेस ह्या गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या वाटू लागतात. पण आपल्याला त्याबद्दल जास्त नॉलेज नसतं आणि आपण कुणाशी जास्त बोलत नाही, शेअर करत नाही, ते नॉलेज आपण गेन करून घेत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवर नक्कीच तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. मनाला चांगल्या ऑर्डर द्या, म्हणजे ते आपलं मन आपल्या सबकॉन्शियस मनाला चांगलाच ऑर्डर देईल. मंडळी, आपले सकारात्मक विचार आहेत ना, ते एखाद्याला जीवनदानही देऊ शकतात आणि नकारात्मक विचार एखाद्याच्या जीवावर सुद्धा बेतू शकतात. मंडळी, एक गोष्ट सांगते तुम्हाला. फ्रान्समध्ये एका कैद्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मग फ्रान्सचे काही वैज्ञानिक होते, त्यांना आपल्या मानसिक स्थितीवरच एक संशोधन करायचं होतं. त्यांनी न्यायालयाकडून परमिशन तशी घेतली आणि त्या कैद्यावरच एक्सपेरिमेंट करून पाहायचं ठरवलं. तर झालं कसं, त्या कैद्याला फाशी देण्याऐवजी त्याच्यावर हे वैज्ञानिक एक्सपेरिमेंट करायचं ठरवण्यात आलं होतं. त्यानुसार वैज्ञानिकांनी त्या कैद्याला असं सांगितलं की आम्ही तुला फाशी देणार नाही आहे, तर आम्ही तुला भुलीचं इंजेक्शन देणार आहोत. आम्ही अशा प्रकारचे 5 ते 6 इंजेक्शन तुला देऊ. प्रत्येक इंजेक्शन तुला टोचल्यानंतर हळूहळू तुझा मृत्यू होईल म्हणून. मग कैद्याला पण ते बरं वाटलं. फाशीमध्ये तडपडून मरण्याऐवजी हे अगदी बरं आहे, मला जसं इंजेक्शन देतील तसं मी झोपी जाईन आणि माझा मृत्यू होईल. मग वैज्ञानिकांनी काय केलं, त्याला एका सेपरेट रूममध्ये नेलं. तिथे त्याला बेडवर झोपवण्यात आलं. त्याच्या डोळ्यावर एक पट्टी बांधण्यात आली. त्याला पहिला इंजेक्शन दिलं. जसा तो मनामध्ये विचार करू लागला की मला एक इंजेक्शन दिले आणि आता माझी थोडी शुद्ध हरपत जाईल, तसं माझा मृत्यू जवळ येईल. त्यानंतर डॉक्टरांनी 15 मिनिटांनी दुसरं इंजेक्शन दिलं. काही थोड्या वेळाने तिसरं इंजेक्शन, काही थोड्या वेळाने चौथं, 5वं, 6वं असे 6 इंजेक्शन त्याला देण्यात आले. आणि तुम्हाला माहिती आहे, त्या कैद्याचा मृत्यू झाला. हे सांगण्यामागची एक गोष्ट आहे, म्हणजे त्या कैद्याला कोणतंही भुलीचं इंजेक्शन देण्यात आलं नव्हतं. त्या कैद्याला फक्त पाण्याचे 6 शॉट इंजेक्शनद्वारे देण्यात आलेले होते. हे सगळं कशामुळे झालं माहिती आहे मंडळी? त्या कैद्याने नक्कीच तो विचार केला होता की हे 6 इंजेक्शन जसे जसे माझे पूर्ण होत येतील तसं मी नक्कीच मरणार आहे. आणि हे सगळं वैज्ञानिकांनी तेव्हाही सिद्ध करून दाखवलेलं होतं की आपण जर मनामधून विचार केला की नक्कीच मी मरणार आहे, तर नक्कीच तो कैदी मेला. मंडळी, या गोष्टी मागचा खरा पॉईंट ऑफ व्ह्यू हा आहे की आपलं मन आहे ना, अंतर्मन, ते काहीही पाहू शकत नाही. त्यामुळे आपण त्या अंतर्मनाला ज्या ऑर्डर देऊ ना, ते अंतर्मन सगळं काही स्वीकारतं. मग अगदी तुमचा मृत्यू होणार आहे अशी जर ऑर्डर त्याला दिली, तर आपलं सबकॉन्शियस माइंड ते स्वीकारतं आणि आपल्या शरीरामध्ये त्याच प्रकारचे सिग्नल सगळीकडे दिले जातात. मंडळी, आपण आपल्या विचारांच्या जोरावर आपलं पूर्ण आयुष्य चांगलं करून घेऊ शकतोय.
तुम्हालासुद्धा हे माहीतच असेल. त्यामुळे आपण आपले विचार अगदी शुद्ध, चांगल्या दृष्टिकोनानं आपल्या आयुष्याकडे पाहणंसुद्धा गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टीतून मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की कुठलीही विश्वातली गोष्ट असू दे, ती सत्यामध्ये उतरण्याआधी आपल्या मनामध्ये नक्कीच घडत असते. त्याच्यामुळे आपले विचार चांगले ठेवा. आपल्याला जे बनायचं आहे, जे काही करायचं आहे, ते पहिलं आपल्या विचारामध्ये उतरवा. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त सकारात्मकताच असू दे. मंडळी, एक मस्त अनाउन्समेंट आहे. आपण एक टेलिग्रामचं चॅनल ओपन करणार आहोत, जे आपलं स्वतःचं आणि हक्काचं चॅनल असणार आहे सर्वांचं, आपल्या यूट्यूब फॅमिलीचं. तर ह्या टेलिग्राम चॅनलवर आपण एकमेकांच्या इम्प्रूव्हमेंटसाठी मदत करणार आहोत. आता सिंपल गोष्ट घ्या मंडळी, कुठलीही गोष्ट आपण ठरवली की मला पहाटे उठायचं आहे, मला अभ्यास करायचा आहे, मला इतका वेळ कॉन्स्टंट राहायचं आहे, आपल्या कामामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण मोटिवेशनल व्हिडिओज बघून 1 ते 2 दिवस करू शकतो. पण त्याच्यानंतर काय, हे जे बघून घेतलेलं मोटिवेशन असतं ते लॉंग टर्मसाठी नक्कीच नसतं. पण समजा आपल्या आजूबाजूला, आपल्या आसपास जर अशी माणसं असतील की त्यांचं गोल सेट असेल, ते काहीतरी आपल्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टी करत असते, तर त्यांचा प्रभाव आपल्या लाईफवर नक्कीच पडतो. तर टेलिग्राम चॅनलवर माझी तुमच्या सर्वांना खूप मनापासून विनंती आहे की तुम्ही जर असे असाल, तुम्हाला वाटत असेल की तुमच्या स्वतःच्या अंगातील चांगल्या गुणांचा फायदा इतरांना पण व्हावा, किंवा असे पण मंडळी असतील की त्यांना स्वतःचं चांगलं करून घ्यायचं आहे, त्यांनी ह्या चॅनलमध्ये नक्कीच जॉईन व्हा. आणि आपण त्याच्यामध्ये एक वेगवेगळे टॉपिक्स घेऊ, वेगवेगळे आपण गोष्टी घेऊ ज्याच्यावर आपल्याला फोकस करायचं आहे. आपण एकमेकांना टार्गेट्स देऊ आणि ते आपण कंप्लीट करायचा सुद्धा प्रयत्न करू, ज्याच्यामुळे आपलं सेल्फ इम्प्रूव्हमेंट नक्कीच होऊ शकते. तर मंडळी, मी काहीच दिवसांमध्ये तुम्हाला ह्या टेलिग्राम चॅनलबद्दल नक्कीच सांगेन. आणि स्वखुशीने आणि चांगल्या मनाने आणि पॉझिटिव्हिटीने तुम्ही ह्या चॅनलमध्ये सहभागी व्हा. नमस्कार.